वरुड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रस्तावित रस्त्याच्या बांधकामाला येत्या आठवड्याभरामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। यामध्ये सिमेंट काँक्रिटीचा रस्ता व बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासंदर्भात नमूद करण्यात आले आहे। परंतु घरातील सांडपाणी काढण्यासाठी नालीच नसल्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये दोन्ही नगरसेवकांचे डोके जागेवर आहे का असा सवाल उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी वार्ड क्रमांक 1 मधील मंजूर झालेल्या रोडच्या कामामध्ये वाढीव निधी देऊन सर्वप्रथम नालीचे काम लावण्याबाबत नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रभाग क्रमांक 1 मधील पिंगळानगर येथील रस्त्याचे काम गजानन धावडे ते चंदन उईके यांच्या घरापर्यंत रोड मंजूर कामाला लवकरच सुरुवात होणार असे निदर्शनास आले आहे। परंतु हा रोड झाल्यावर त्या रोडवर साचणारे पाणी व घरातील सांडपाणी हे सरळ रोडवर वाहत जाऊन लोकांच्या अंगणात घरात जात आहे। या वाहत्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया व टायफॉइड यासारखे विविध प्रकारचे रोग पसरत आहे। रोड बनल्यावर त्याचा फटका सर्वात अगोदर वार्ड क्रमांक 1 मधील बनवत असलेल्या रोडच्या बाजूला राहणारे नागरिक बळी पडणार आहे। या वाहणाऱ्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरून जीवहानी सुद्धा होऊ शकते। आपण यामध्ये नालीची अंदाजे किंमत काढून त्यासाठी रक्कम मंजूर करून त्या नालीचे अगोदर काम करण्यात यावे, जेणेकरून नगरसेवक नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा बिनडोक नगरसेवकांचा कटू डाव संपेल व योग्य त्या कामाला सुरुवात होईल। तसे न झाल्यास आम्हाला आंदोलनासारखी टोकाची भूमिका उचलावी लागेल। याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी। असे न झाल्यास होणाऱ्या परिणामाला संबंधित नगरसेवक व नगर परिषद जबाबदार राहील, असे निवेदन वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी दिले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडी वरुड तालुका सचिव नितेश डबरासे, तेजस नागले व प्रभाग क्रमांक 1 चे रहिवासी प्रेम धुर्वे, जितू खोब्रागडे, साहिल शेख, चंदन चौधरी, सीता गायकवाड, पिंगळानगर येथील रहिवासी हजर होते। रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड।